मामा, उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाऊन आज आपल्यातून 2 महिने झालेले आहेत. मात्र गेल्या 2 महिन्यात तुमच्या पक्षात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिलेला आहे. काल रात्री उशिरा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. खरं तर हे प्रकरण समोर आलं तेव्हा तुम्ही त्यांची पाठराखण केली होती. खरं तर आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण ज्या दिवशी पाडव्याच्या सकाळी माझी मुलाखत त्यावेळेस घेतली त्यावेळेस खरात महाराज तर मी माझा स्वभाव असा की आम्ही कुठल्याच ह्या महाराज वगैरे असले बुवाबाजी आम्ही सगळ्याच्या विरोधात असतो. कारण अजितदादा पवार साहेबांच्या आम्हा सगळ्यांना एक शिकवण आहे. त्यांनी कधीच अशा महाराज लोकांना अशा भोंदू महाराजांना कधी जवळ केलं नाही. तर कोण खरात आहे मला अक्षरशः तुम्हाला जर मला विचारलं त्या दिवशी सकाळपर्यंत मला माहिती नव्हती कोण खरात आहे. पण नंतर तो कळला की खूप मोठा तो भोंदू बाबा आहे. त्यांनी खूप काही गोष्टी ज्या व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी खरंच अशा लोकांना आता काय त्यांना शिक्षा तर म्हणजे मला वाटतं वेगळ्या प्रकारे कशी ह्यांना कसं म्हणजे ह्या लोकांना कसं ठोकून काढलं पाहिजे. मी कुठलाही महाराज ह्या महाराजांना ह्या कुठला महाराज आयुष्यामध्ये परत कुठली चूक ह्या महाराजाबरोबर इतरसुद्धा महाराज जे लोकांना फसवतात, लोकांना नादी लावतात, कुठंतरी अगोदर कुटुंबाची माहिती घेतात, हे खरं म्हणतात आणि एखादी गोष्टी चुकून असं 100त एखादी गोष्ट खरी होती आणि तीच वाजवली जास्त जाती आणि हाच हे लोक काही लोक इथं आपले प्रचार प्रसार करायला लोक हे करतात. खरंच अशा महाराजांना निश्चित प्रकारे जे चुकीचे या राज्यामध्ये खूप चांगले महाराज पण आहेत, चांगली माणसं पण आहेत, चांगले प्रवचनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, चांगले आज तुम्ही सांगा आळंदी देहू पंढरपूर या भागातले आपण किंवा आपल्या सगळ्याच भागातले असे खूप वेगळी माणसं आहेत, निस्वार्थी माणसं आहेत, निस्वार्थी महाराज आहेत ज्यांना आपण महाराज म्हणतोय हे निस्वार्थी आहेत. पण हा खरात भोंदू बाबा हा मला माहीत नव्हतं तो कसा आहे. मी आपलं बोलताना असं सहज बोलायला गेलो की बाबा शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांना जपणं गरजेचं असतं. कोणतं कार्यकर्ता खरं तर ते महाराजांनीच सेटिंग लावली असते तर कुठेतरी ह्यांना घेऊन या तिकडे आणि मी त्या महाराजांना भेटतो. तो महाराज भोंदू आहे का तो कसा आहे मला तो खरातच्या बाबतीमध्ये माहिती नव्हतं. पण खरात अत्यंत चुकीचा माणूस आहे. मी त्याला कठोरात कठोर शिक्षा निश्चित प्रकारे त्याला मिळेल आणि मिळालीच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी खराताची किंवा अशी बाजू कधीच घेणार नाही. सुरुवातीला तुम्ही त्यांची पाठराखण केलेली होती. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याच पक्षातील काही लोक म्हणतात की रुपाली चाकणकर यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी करा कारण की त्यांचा एक फोटो नाही. कारण की आता या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मी या चौकशीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी आता ज्या चौकशीमध्ये जे काय बाहेर येईल जे कोण असतील त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांनी हाऊसमध्ये त्यांनी जाहीर केलेले आहे. तर एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये जो कोणी ह्या दोषी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई केली त्यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री हे सर्वोच्च असतात आणि मुख्यमंत्री निश्चित प्रकारे त्याची चौकशी होऊन जे काय त्यात कुणी दोषी असतील मी कोणाचं नाव घेत नाही जे कोण दोषी असतील त्याच्यावरती निश्चित प्रकारे कार्यवाही होईल.